दाताळाचा खेळा निसटलाय, थोडं डागडुजी करून आता त्याला खेळा बसवतो म्हणजे दाताळ चालू होईल. गाड्या मग आपण पण लागलं म्हणजे थोडं बरं पडतं. काल काय पूर्ण झालं नाही आपलं सारं वडायचं, राहिलेलं आहे अजून. म्हणजे आजचा दिवस अजून सारा आणि दंड वाढण्यात जाईल. बघू आता गडी आलेत, लागलेत कामाला. दाताळाचा ते एक दातूळ जरा खराब झालं होतं, खिळा त्याला असतो त्या दाताळाला, तो खिळा तुटला होता, तो टाकून घेतला. लागतो आता गड्या मागं आपण पण. चला मुगाचा मोड दिसते का पण कुठं? मोड दिसते का कुठं? हां आले उगून. लेट करून चालत नव्हतं राव. मग दोन दिवसात आलं उगवून म्हणायचं. मक्काचं मोड दिसायला लागलं आणि मुगाचं मोड दिसायला लागले 2 दिवसात. म्हणजे वापसा चांगला आहे. दंड कुठनं काढायचं सांगायचं, ती अलीकडनं घ्यायला लागते, त्या डांबाच्या अलीकडनं घ्यायला लागते. बघितलं होता पाणी तिथं पडते कोपऱ्यात तिथं. हां हां तसं कसं ते दंड जाते, सर्व जाते तिथं. तिथंच आहे, तिथंच असते, बसते तिथं. हां 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 मग कसं सारं ओढून झाले ते. आणि मुगाला पण 2 दंड टाकावे ते टाकले. आणि तुरीचं आता चालू आहे, तुरीची एक पट्टी झाली, आता दुसरीकडे आता लागले. तुरीच्या मध्ये आपण बाजरी टाकली होती, बाजरी उगवली 3 दिवसांमध्ये. बघा वापसा चांगला असल्यामुळे 3 दिवसात बाजरी उगवली. दिसते ती बाजरीच आहे बघा, ही जी दिसते ही बाजरीच उगवलेली आहे, चांगली उगवली. तुरीचं मोड अजून काही दिसत नाही, तुरीला टाईम लागतो. मका पण उगवायला लागले, फक्त मोड अजून बाहेर आले नाहीत. पण आतमध्ये बी फुगलं आहे आणि मोड यायला लागलेलं आहे, बाहेर फक्त पडलेलं नाही. चला एकदाशी आपलं सारा आणि दंड वाढायचं पूर्ण झालेलं आहे. काल 4 गाड्या आलेलं होतं, 4 गाड्यांना काय एका दिवसात झालेलं नाही, पण आज पूर्ण झालं. एक अर्धा पाऊण तास लवकर सुटलं गडी, पण झालं पूर्ण. भीती होती पावसाची, तर पाऊस आला असता तर दाताळानं वडायला आलं नसतं, दंड पण वडायला नसतं, सारं पण वडायला आलं नसतं. दाताळाला चिक्कल लागतो, चिक्कल काढण्यात टाईम लागतो आणि माती जशी पाहिजे तशी आपल्याला लावायला येत नाही. आणि आपलं काम झाले की परत एक पावसाची झड येऊन गेली, पण काम आपलं झालं होतं त्यावेळी. आणि कसं 3 दिवस होऊन गेले, तिसऱ्या नाही 4थ्या दिवशी शक्यतो मोड यायला चालू होतात पिकाला. ह्याला दाणं जे आता मक्का असेल किंवा मूग असेल, बाजरी असेल, तर मोड बाहेर पडायला लागलेत आणि वाढताना परत ते मोडलं जातात. आपल्याला तसं काय झालेलं नाही, व्यवस्थित झालेलं आहे. आता ह्या घडीला शेतातली काम म्हणजे पेरून घ्यायचं आणि दंड सारं वाढायचं एवढंच होतं. आता लगेच काय काम आता लागणार नाही शेतामध्ये, उगवून आल्यानंतरच आता कामं चालू होतील. असू द्या, भेटू परत उद्या ब्लॉगमध्ये.